नगरसेवक संजय पावशे यांनी भराडी देवीच्या दर्शनासाठी डोंबिवली कोपरगावच्या भाविकांसाठी केली बसची सोय। या बसचे आयोजन शिवसेनेचे नगरसेवक संजय लक्ष्मण पावशे, वॉर्ड क्रमांक 65 तसेच त्यांच्या पत्नी सौ अपर्णा संजय पावशे, स्थायी परिवहन समिती सदस्य यांच्या सहयोगाने सालाबाद प्रमाणे कोपरगावहून बसचे आयोजन करण्यात आले। याचा आढावा घेतला लोकसत्य न्यूज चॅनलचे प्रतिनिधी प्रकाश कदम यांनी। चला तर पाहूया। ट्रिप घेऊन जात आहे आपल्या निमित्त याचं कारण काय वगैरे त्याचं थोडंसं 2007ला आम्ही शाखा प्रमुख झालो आणि आमचा देसाई काका म्हणून होता, त्याने आम्हाला अंगणवाडी दर्शनासाठी घेऊन गेले आणि त्याच्यानंतर मी अपक्ष निवडून आलो। कोपरगावमधनं 1000 मतांनी जिंकून आलो। त्या कोपरगावच्या सगळ्या ग्रामस्थांचा मला आशीर्वाद होता। विघ्नहर्ता मित्रमंडळ, आमच्या गावाचे सगळे गावकरी, सगळे आपले कोकणी समाज, मालवणी समाज, आमचे जे प्रत्येक जातीचे जे लोक होती ती आम्हाला त्या आशीर्वादाने जिंकून आलो। मग त्यावेळेला आम्ही आमची एक गाडी, बस आणि 2 गाड्या अशा करून आम्ही कोकणाच्या दिशेने रवाना आलो। अंगणवाडीच्या यात्रेला 1 दिवस अगोदर आम्ही निघतो। 1 दिवस अगोदर निघून खारेपाटारला थांबतो, त्यानंतर अंगणवाडीचं दर्शन घेतो। त्या परत येऊन आम्ही खारेपाटारला आमचा रुपेश सावंत आहे तो आमची सगळी सोय करतो आणि त्याच्यानंतर आम्ही आमच्या घरी मार्ग सुटतो। कधी कधी कोल्हापूरवरून येतो, कधी कधी बाळूमामाला जातो, कधी कधी गणपतीपुळ्याला जातो। यावेळी आम्ही मार्लेश्वर आणि संभाजी महाराज यांचा साखरपा आणि देवरुख येथे जो स्थान आहे तिकडे आम्ही दर्शन घेऊन घरी येणार आहे। आज आम्ही आता एक 10 ते 15 मिनटात आम्ही अंगणवाडी भराडी देवीला आतापर्यंत मी 15 जणांना माझ्या कार्यकर्त्यांना घेऊन गेलो। ते एवढे करोडपती झाले पण दुसऱ्या वेळा ते आले नाही पण अंगणवाडीच्या आशीर्वादाने त्यांना प्रत्येकाला कोणाच्या डंपर आले, कोणाचे JCB आल्या, कोणाच्या रूम बांधल्या, कोणाचे घर बांधले, कोणाचे बंगला झाला, कोणाचे अशा सगळ्या गोष्टी झाल्या। रुपेश सावंत करोडपती झाला। अशा गोष्टी या अंगणवाडीच्या दर्शनासाठी, जरी आम्ही मालवणी नसलो तरी पालघर ते कोकणपट्टा हा सगळा आपला कोकणी समाजाचा आहे आणि आपण सगळेजण आपण एकच आहे आणि आपण फक्त जसा जसा परिसर तसा आपली भाषा आणि आपला हे बदली होत जातो आणि हा कोकणी पट्टा आपला भोजन समाज पट्टा आहे। आपण सगळीजण देवाचा आणि सगळ्यांचे भजन कीर्तन याच्यानी साजरा करतो। हे पण लोक सगळीजण भजनी मंडळी आहेत कोकणात आणि आमची बस, आमचा एक वैशिष्ट्य असते या अंगणवाडीच्या याला, आमचे 2 कार्यकर्ते जरी असले तरी बसच्या टायमाला आमचे 50 कार्यकर्ते ऑटोमॅटिक जमा होतात। या देवीचा आशीर्वाद आहे आणि ज्याच्या नशिबात जाणं असतं तोच अंगणवाडीला जाऊ शकतो, नाही तर कोणी जाऊ शकत नाही। गणपती बाप्पा, भराडी देवीचा पावसे आगे बढ़ो, संजय पावसे आगे बढ़ो, तुमचं योगदान खूप महत्त्वाचं आहे, सहयोग महत्त्वाचा आहे की तुम्ही एकत्रपणे भराडी देवीला जाण्याच्या सगळ्या शुभेच्छा देतो। चांगली गोष्ट आहे आणि असं पुढे चालत राहावं ही शुभेच्छा देतो। मी लोकसत्य न्यूज चॅनल